बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। 9वा आणि 10वा हप्ता एकत्र, सरकारचा मोठा निर्णय। पात्रता आणि जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक जागेवरती असं पाहिलं असेल, अनेक बातम्यांमध्ये तुम्ही असं पाहिलं असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असं सांगितलं जाते। मग नेमकं आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 9वा व 10वा हप्ता नेमका केव्हा जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, नेमकी केव्हापर्यंत जमा होणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे, हे जर का तुम्हाला आता सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर शेतकरी बांधवांना पुढे 1, 2, 3 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला, जेणेकरून मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम नमो शेतकरीचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि यासाठी कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहे आणि मी तुम्हाला सविस्तरपणे याबद्दल माहिती सांगणार आहोत। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकाराशी बोलताना स्पष्टपणे जाहीर केले आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्यास थोडासा विलंब झालेला आहे। याच कारणामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व 10वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी स्पष्टपणे निश्चित केलं आहे की आता एकत्रितपणे तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आणि तुम्हाला याची काळजी नाही। तुम्हाला तर हे माहीत झालं आहे की तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत, परंतु नेमके कोणते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी काही अटी लावल्या आहेत, काही शर्ती लावल्या आहेत का, त्यासोबतच नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम आज या ठिकाणी लाभ मिळणार आहे, हे जर का तुम्हाला A to Z माहिती पाहिजे असेल तर शेतकरी बांधवांनो पुढे 1, 2, 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी सविस्तरपणे सांगणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला इतर कोणत्याही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घेणे आणि फक्त महत्त्वाचे नाही तर 1, 2 मिनिटे वेळ काढून सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुम्ही यासाठी पात्र आहात का। तुमच्या जिल्ह्याचे नाव म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये लावण्यात आलेले आहे का। जर का आहे 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांना तुमचे जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला देखील खात्यावरती डायरेक्ट 4,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुमच्या मनामध्ये असाच प्रश्न असेल की राज्य सरकारला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे ते इतका विलंब मग राज्य का केला। सरकारचा दावा आहे की शेतकरी बांधवांनो आता असं होणार नाही, नमो शेतकरीचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला आहे, परंतु तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे। या कारणामुळे तुमच्या खात्यावरती राज्य सरकार दोन्ही हप्ते म्हणजेच की 4,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता काहीही डाऊट मनामध्ये आणू नका। आमच्या खात्यावरती नमो शेतकरीचा 9वा हप्ता नेमका केव्हा जमा होणार आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेले आहे। 1 हप्त्याच्या ऐवजी आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्याकरिता काळजी किंवा चिंता करू नका। आता तुमच्या खात्यावरती लवकरच या ठिकाणी पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होत आहे। आता आपण हे जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत आणि यासाठी संपूर्ण शेतकऱ्यांची यादी बघणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे आणि पात्रता अपात्रतेचा संपूर्ण निकष आवश्यक आहे। त्यानंतर लगेच पुढे शेतकरी बांधवांना 1, 2 मिनिटांमध्ये हे देखील जाणून घेऊया की नेमकी कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे। कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम या ठिकाणी 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। तुम्हाला शेतकरी बांधवांना सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे, त्यामुळे ते 1, 2 मिनिटं वेळ काढून नक्की पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओला पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। नोटिफिकेशन बेलवरती टाका आणि शेतकरी बांधवांना हा सर्वात महत्त्वाची अपडेट लक्षात ठेवत चला आणि पाहत चला। कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहे, त्यासोबत नेमकं कोणत्या जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। शेतकरी बांधवांना पुढे आता 1, 2 टप्प्यामध्ये आणि 1, 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। यासाठी शेतकरी बांधवांनो आपण हे जाणून घेऊया की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पत्रकाराशी बोलताना नेमकी कोणती बांधवांना दोन्ही हप्त्याचे लाभ घेण्यासाठी कोणती कामे पूर्ण असली पाहिजे। शेतकरी बांधवांनो काय सांगण्यामध्ये आलं आहे थोड्यात तुम्हाला मी सांगतो, त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो हे थोडक्यात सांगितल्यानंतर
तुम्हाला आणि त्यानंतर लगेच तुम्हाला पुढच्या जिल्ह्यांची यादीसुद्धा या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पुढे पाहत चला. तर आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत. ते कामे आता जर का तुम्ही अपूर्ण राहिलेले असेल किंवा तुम्ही केली असतील तर तुम्ही पात्र असणार आहात. परंतु जर का अपूर्ण असतील तर तुम्हाला पूर्ण करायचे आहे. तर पाहत चला शेतकरी बांधवांनो, 1 नंबरवरती म्हणजे की EKYC तुम्हाला माहीतच आहे. EKYC केल्याशिवाय सरकारी योजनेचा लाभ या ठिकाणी मिळत नाही. तसेच खात्यावरती PM किसान योजनेचे काही नमूचे हप्ते यासाठी EKYC या ठिकाणी पूर्णपणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, EKYC ज्या शेतकरी बांधवांनी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना तात्काळ या ठिकाणी लाभ मिळणार नाही. EKYC पूर्ण करून घ्यायचे आहे. जे शेतकरी बांधव EKYC पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, फार्मर ID कार्ड ज्या शेतकरी बांधवाकडे असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवाकडे फार्मर ID कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांना फार्मर ID कार्ड बनवून घ्यायचे आहे. जे शेतकरी बांधव तात्काळ फार्मर ID कार्ड बनवून घेत असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम लक्षात घेत चला आणि पाहत चला. हे जर काम तुम्ही अपूर्ण असेल तर तात्काळ शेतकरी बांधवांनो पूर्ण करायचं आहे. पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे. हा देखील लक्षात घ्या. त्याकरिता लवकरात लवकर हे काम पूर्ण करायचे आहे. ते म्हणजे की तुमचं आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांना अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांच्या मध्येच हे हप्ते अडकू शकतात. त्याकरिता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की राज्य सरकारच्या DBTच्या पैसे वाटप करताना DBT प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी म्हणजेच की DBT प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज्य सरकार तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार. या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपले पूर्ण करणे आणि करायचे आहे हे महत्त्वाचे आहे. ज्या शेतकरी बांधवांना पूर्ण असतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचे अपूर्ण असतील असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहे. तर शेतकरी बांधवांना आता पहा कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. या 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जर आला असेल तर नक्की एकदा चेक करा आणि आलेला असेल तर तुमच्या खात्यावरती पुढील काही तासामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे पाहत चला. यामध्ये यवतमाळ, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला इथे लाभ मिळण्याची शक्यता आहे. नमोचा 10वा हप्ता केव्हा मिळणार अशी प्रतीक्षा आणि असे प्रश्न खूप येतात. त्यानंतर जर बघितलं तर वृद्धामध्ये यामध्ये ठाणे आणि इथे रहिवासी असू शकतात आणि शेती करत असाल तर ठाणे जिल्ह्याचे सर्वांना भेटणार. त्यानंतर सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग यामध्ये जर तुम्ही असाल आणि इथे जर शेती करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही आतुरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये शेतकरी असाल आणि रहिवासी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगडमधील कोणत्याही एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हीसुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर आत्ताच तुमची प्रतीक्षा पूर्णपणे शेतकरी बांधवांना संपलेली आहे. राज्य सरकार तुमच्यासाठी आत्तापर्यंत सर्वात मोठी महत्त्वाची स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर आता बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्याचे जर गोष्ट केली तर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. यामध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असून तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. अहमदनगर, अकोला, जळगाव, जालना, अहमदनगर, अकोला, जळगावमधील जर तुम्ही शेतकरी असाल आणि त्यामध्ये काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला पण हा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर या शेतकरी बांधवांच्या खात्यावर 4 पैकी एका तुमच्या जिल्ह्यामध्ये आलेला असेल तर काळजी करू नका, चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. घाबरण्याची आवश्यकता नाही. लवकरात लवकर इथे तुम्हाला हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, खूप काळ झाला PM किसानचे पैसे मिळून पण आत्तापर्यंत नमो शेतकरीचे अपडेटसुद्धा आलेले नाही. त्याबद्दल आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होणार. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा, हाईप करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.